नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज. स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कॉलेज सिरीजमधील नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आपण JSPM कॉलेज तातवडे या कॉलेजबद्दल डिस्कस करणार आहोत. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर कट ऑफ आणि इनटेक वगैरे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर JSPM कॉलेजचा फुल फॉर्म आहे जयवंत प्रशिक्षण प्रसारक मंडळ. हे कॉलेज पुण्यातील तातवडे ह्या भागात तातवडे ह्या भागात आहे. त्यानंतर ह्या कॉलेजपासून रेल्वे स्टेशन फक्त 22 किलोमीटरवरती आहे आणि तुम्ही जर स्वारगेटला आले, स्वारगेटपासून आपल्याला PMPL अवेलेबल आहे. त्यानंतर ऑटो आणि कॅब सुद्धा अवेलेबल आहे कॉलेजला जाण्यासाठी. हे कॉलेज एक ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज आहे. जर बघायला गेलं तर हे पुण्यातील टॉप 10 कॉलेजमध्ये कॉलेज येतं आणि ह्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट ही 2001 साली झालेली आहे. जर कॉलेजमधील प्रत्येक ब्रँचचा इंटेक बघायला गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ह्या कॉलेजमध्ये 240 सीट्स अवेलेबल आहे. IT साठी 180. कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीम ही सुद्धा ब्रँच इथे अवेलेबल आहे, जिचा इंटेक हा 60 आहे. जर ENTC आणि टेलिकम्युनिकेशन ब्रांच बघायला गेलं तर 180 ह्या ब्रँचचा इंटेक आहे. त्यानंतर ऑटोमेशन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या सगळ्या ब्रँचेससाठी 60 चा इंटेक ह्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तर आपण आता कट ऑफ बघून घेऊ कॉलेजचा ओपन कॅटेगरीसाठी. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ह्या कॉलेजचा कट ऑफ 69% हा एवढा लागतो. त्यानंतर IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रांचसाठी 69.62 हा जो पण कट ऑफ दिलेला आहे तो मागच्या वर्षीचा आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीमसाठी 69.14. ENTC साठी 94.99 हा एवढा कट ऑफ लागलेला आहे. ऑटोमेशन आणि रोबोटिक्ससाठी 93.89 हा एवढा लागला आहे. इलेक्ट्रिकलसाठी 91.79. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 87.92. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 89.89 एवढा हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर हा सगळा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी आहे. तर आपण सगळ्या कॅटेगरीसाठी इथं कट ऑफ दिलेला आहे. हा EW साठी कट ऑफ दिलेला आहे. इथं कम्प्युटरचा 94.24 हा एवढा अप्रॉक्स कट ऑफ लागला आहे मागच्या वर्षीसाठीचा. IT आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी हे कॉलेज खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर सगळ्या ब्रांचेसचा कट ऑफ खाली दिलेला आहे. ही EWS कॅटेगरीसाठी हा कट ऑफ दिलेला आहे इथे. त्यानंतर OBC साठी पण इथे कट ऑफ दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की OBC साठी आणि ओपन साठी हा जवळपास सेमच कट ऑफ लागलेला आहे कम्प्युटर आणि IT साठी. त्यानंतर SC साठी तर खूपच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इथं फक्त 91 पर्सेंटाईल एवढ्यावर पण तुमचा नंबर लागू शकतो कम्प्युटरसाठी. त्यानंतर मेकॅनिकलसाठी तर 80.35 एवढाच कट ऑफ लागलेला आहे ST SC साठी. त्यानंतर ST आणि SCचा कट ऑफ बघितल्यानंतर आपण TFWSचा कट ऑफ बघू. TFWSचा हा जनरली कट ऑफ थोडा जास्त लागत असतो. तर TFW साठी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा हा कट ऑफ 97.19 हा एवढा लागलेला आहे आणि मेकॅनिकलसाठी 90चा लागलेला आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कोणत्याही पण ब्रँचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर समजून चला की 90च्या वरती तुम्हाला आरामशीर पर्सेंटाईल लागतील ह्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी. आणि जर TFW साठी घ्यायचं असेल तर त्यात 1-2 पर्सेंटाईल आणखी ऍड करून चला समजा. तर ह्यानंतर आपण फीज बघूया कॉलेजची किती आहे. ओपन कॅटेगरीसाठी फीज आहे 1,06,500 रुपये अप्रॉक्स एवढी. जर तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर 1,00,000 प्लस ही फीज अप्रॉक्स तुम्हाला धरून चालावी लागेल. त्यानंतर जर EWS किंवा त्यानंतर तुमची कास्ट वगैरे जर वेगळी असेल तर त्यासाठी वेगळी फी राहील. ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकू, त्यात तुम्हाला सगळे फीज वगैरे सगळ्या दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला फीज वगैरे किंवा प्लेसमेंट बद्दल काही जरी क्वेरी वगैरे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, तुम्हाला मी 100% रिप्लाय देऊन टाकन. त्यानंतर आपण मागच्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं आपण प्लेसमेंट बघणार आहोत की टोटल किती ऑफर आल्या होत्या, किती कंपनीज आल्या होत्या, किती ॲव्हरेज मुलांचं प्लेसमेंट झालं. तर 2025 बॅचमध्ये हायेस्ट पॅकेज हे 30 लाखाचं गेलं होतं आणि टोटल ऑफर आल्या होत्या 910. तर 4 ते 12 लाखापर्यंत ह्या 400 पेक्षा जास्त ऑफर होत्या 2025ला. जर तुम्ही कम्प्युटर आणि IT ब्रांचचं जर प्लेसमेंट जर कम्पेअर केलं दुसऱ्या कॉलेजसोबत ह्या कॉलेजचं, तर हे बेसिकली थोडं चांगल्या याच्यात येईल. त्यानंतर ह्या वर्षीचंही प्लेसमेंट चांगलं झालेलं आहे. 1,000हून जास्त ऑफर्स, टोटल ऑफर्स ह्या वर्षी इथे ह्या कॉलेजमध्ये आलेले आहे.
आणि हायेस्ट पॅकेज सुद्धा बघा 33.8 LPA एवढं गेलेलं आहे. त्यानंतर कॅम्पस फॅसिलिटीज जर बघायच्या झाल्या तर इथे कॅम्पस सगळ्यात पहिली गोष्ट तर कॅम्पस खूप म्हणजे मोठा आहे आणि वेल इक्विप लॅबोरेटरीज आणि कम्प्युटर लॅब्स आहेत. माझे खूप सारे मित्र ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रँचसाठी आहेत. तर त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या कॉलेजच्या ज्या लॅब्स आहेत त्या वन ऑफ मोस्ट कॉलेजपेक्षा खूप चांगल्या आहेत. इथे ॲपल कंपनीचे जे मॅक ओएस असतात त्यांच्या ते वापरून त्यांनी मोठाले लॅब वगैरे बनवलेले आहेत. त्यानंतर हॉस्टेलची सुविधा पण कॅम्पसमध्येच अवेलेबल आहेत. हॉस्टेलमध्ये मेडिकल फॅसिलिटी, प्रत्येक फ्लोअरला वायफाय आणि पॉवर बॅकअपची फॅसिलिटी आहे आणि हॉस्टेलमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि कॅफेटेरियाची सुद्धा व्यवस्था सोय आहे. जर तुम्हाला कॉलेज रिलेटेड किंवा दुसऱ्याही कॉलेज रिलेटेड आणखी कोणत्याही क्वेरीज वगैरे क्वेश्चन वगैरे असतील, डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी ते प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करीन. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा तुमच्या जे पण मित्र वगैरे असतील ज्यांना ॲडमिशन वगैरे घ्यायची असतील, कॉलेजबद्दल माहिती वगैरे जाणून घेण्याची हे असेल, इच्छाशक्ती असेल तर त्यांना शेअर करा. धन्यवाद. मी सूरज, सायनिंग ऑफ.